नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मस्त असं मी पालकची भाजी बनवणार आहे. तर मस्त असं बाहेर पाऊस पडते, तर त्यासाठी मी कच्चा बटाटा त्याचे 2 भाग करून घेतलेत. गॅस चालू करून त्यावर मी कुकर ठेवले. आता कुकरमध्ये बटाट्याचे काप घालून त्यावर पाणी ओतते आणि झाकण लावून आपण ह्याची 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर थंड झाल्यानंतर आपण सोडून घ्यायचं. तर मी बंद करते. 3-4 शिट्ट्या झालेत. तर लागणार साहित्य: बेसन, डाळीचे पीठ, पालक, कांदा, मसाल्याच्या डब्यातले साहित्य, तेल लागणारे, कांदा आणि पालक चिरून घेऊया. पहिल्यांदा मिरची, लसूण, जिरे मिक्सरवरती फिरवून घेते. तर मिक्सरवरती फिरून छोट्या वाटीमध्ये हे काढून घेतले. आता पालक चिरून घेऊया. तर पालक चिरून घेते मी. तर पालक चिरून झाले. एका ताटामध्ये घालून आपण हे पालक धुवून घेऊया. नंतर पातेल्यामध्ये घालूया. तर पाणी ओतून धुवून घेते मी. धुणे सगळा पातेल्यात पालक टाकूया. सगळा पालक धुवून टाकलाय. आता ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लांब चिरून घेतलेला कांदा घालूया. मी कांदा पण लांब असा चिरून घेतलाय. तर बटाट्याची साल काढूया. तर बटाट्याची साल दोन्ही पण कापशी काढून घेते मी. तर काढून घेतले. आता आपण हे बटाटा किसून त्याच्यामध्ये घालूया, पालकमध्ये. तर किसून घातलाय. आता ह्यामध्ये आपल्याला अजून साहित्य घालायचं आहे. आता एक मिरचीची पेस्ट घालूया आपण जी केली होती ती. चवीपुरतं सगळं टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. किंचित थोडा सोडा टाकायचा. थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतले. नंतर डाळीचं पीठ घालूया. तर जेवढं आपल्याला भजी बनवायचे थोडं आपल्याला पीठ टाकायचं आहे चवीपुरतं. थोडंसं पाणी घालून परत ह्यात हलवून घेतल्यानंतर अजून त्यात मी थोडंसं पीठ घालते आणि चांगलं हलवून घेते. तर मस्त असं फिरवून घ्यायचं आणि चांगलं सरबडीत असे मिश्रण तयार करायचं भज्यासाठी. तर मस्त असं मिश्रण तयार झाले. आता गॅस पेटवून त्यावर मी कढई ठेवते. कढईत तेल होते. तेल गरम होते. मोठा गॅस केले तसं आपण एक परत पीठ हलवून घेऊया. तर तेल गरम झाले. मी बारीक गॅस केले. आता हे सगळे पिठाचे भजे तेलामध्ये सोडते. तर जेवढे तेलामध्ये बसते तेवढे भजे आपण तेलामध्ये सोडूया. नंतर मिडियम गॅस करायचा. अगोदर मोठा करायचा, नंतर मिडियम गॅस करायचा आणि थोडा असंच ठेवायचं. नंतर थोडा वेळाने सगळे भजे पलटून घ्यायचे. सगळं पलटून घेतलेत मी. परत थोडं असं ठेवायचं. नंतर असं पलटून घ्यायचं. असं चांगले कुरकुरीत भजी होस्तर आपण तळून घ्यायचे. तर मस्त असे कुरकुरीत भजी तळून झालेत. आता आपण हे जारीमध्ये काढून घेऊया. मस्त असा कलर पण आला आहे. तर पालकची भजी खायला एकदम टेस्टी लागतात. तर सगळं जारीमध्ये काढून ठेवले. आता आपण दुसरे पण भजी तेलामध्ये सोडून घेऊया. तर हे प्लेटमध्ये ओतते मी. तर मस्त असे दुसरे पण भजी तळून आलेले. तर सगळे भजी मी तळून घेतलेत. आता आपण कसे झाले त्याची टेस्ट बघूया. तर एक भजा मी बघते खाऊन. तर मस्त झालं आहे. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे पालकची भजी करून पहा. करायला सोपे आणि खायला एकदम टेस्टी. धन्यवाद.